हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? छान आहात ना? तर मी मनोज कुलकर्णी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर आमच्या इथे जी शेजारची दादा आहेत सुनीलदादा गाडेकर, त्यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही दिंडीचा कार्यक्रम असतो. तर महाशिंबा आणि जानेफळ इथून म्हणजे पायदिंडीचे जे लोक आहेत ते इथे उतरतात जेवणासाठी आणि मग इथून म्हणजे ते आज मुक्कामी असतात आणि इथून ते उद्या शेगाव साठी प्रस्थान करतात. म्हणजे पायदिंडी असते त्यांची, तर ते इथून पायदिंडी शेगावला. तर आता आम्ही जेवणाची तयारी वगैरे करतोय. तर आता म्हणजे मिरच्याची भाजी, पोळी, वरण भात वगैरे हे स्वयंपाक आहे त्यांच्यासाठी. अजून दिंडी यायला खूप उशीर आहे. तर 4-5 वाजताच्या दरम्यान दिंडी येणार आहे. तर आमची तयारी वगैरे चालू आहे. आता आम्ही टमाटे वगैरे कापतोय. सगळे तुम्ही इथे बघू शकता. ह्या आमच्या सगळ्या आजी, ह्या दोन ह्या आमच्या काकू आहेत. तर आमची तयारी चालू आहे. म्हणजे आम्ही सगळे मिळून मिसळून करतो. म्हणजे कार्यक्रम त्यांचा आहे खरं तर, पण आम्ही असं म्हणणार नाही की कार्यक्रम त्यांचा आहे, कारण की कार्यक्रम आमचा सर्वांचा आहे असं आम्ही मानतो. आम्ही खूप एकमेकांना मदत करतो. त्या बाबतीत आमचं गाव 1 नंबरवर आहे असं मला तरी वाटतं, कारण की आम्ही सगळे मिळून मिसळून काम वगैरे करत असतो. म्हणजे आमचा कार्यक्रम तुमचा कार्यक्रम असं काहीही नसतं. आमचा सर्वांचा कार्यक्रम असतो हा. तर आम्ही खूप म्हणजे खूप उत्साही आहोत आज ह्या कार्यक्रमासाठी. म्हणजे एवढं प्रसन्न वाटतं, कारण की ते लोक म्हणजे संत गजानन महाराजांच्या रूपात म्हणजे म्हणलं तरी चालेल आपण. तर म्हणजे त्यांची सेवा करण्याचा म्हणजे आम्हाला हे आज आमचं भाग्य आहे की आम्हाला त्यांची सेवा करायला मिळत आहे. तर आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही सगळे मिळून मिसळून वगैरे काम करतो, सगळी मिळून मिसळून वगैरे. तर तुम्हाला मी थोड्या वेळ दाखवेल की दिंडी वगैरे. बाबा बाई लय मजेठाना, बाबा माझे लय वेठान, गाव गावी देल ठाण, गाव गावी देल ठाण. हे गावी जायचं आनंद माझ्या मनाला, मला जायचं बाबाच्या प्रगट दिनाला. हे गावी जायचं आनंद माझ्या मनाला, मला बाई जायचं बाबाच्या प्रगट दिनाला. बाबा लय माझे सुंदर, बाबा माझे लय सुंदर, गाव गावी बांधले मंदिर, गाव गावी बांधले मंदिर. ते गावी जायचं आनंद माझ्या मनाला, मला बाई जायचं बाबाच्या प्रगट दिनाला. ते गावी जायचं आनंद माझ्या मनाला, मला बाई जायचं बाबाच्या प्रगट दिनाला. बाबा माझे लय चांगले, बाबा माझे लय चांगले, ज्याच्या त्याच्या हृदय बंगले, ज्याच्या त्याच्या हृदय बंगले. ते गावी जायचं आनंद माझ्या मनाला, मला बाई जायचं बाबाच्या प्रगट दिनाला. बाबा माझे केवळ काशी, बाबा माझे केवळ काशी, तीर्थ पाया पाशी, तीर्थ पाया पाशी. ते गावी जायचं आनंद माझ्या मनाला, प्रगट दिनाला. ते गावी जायचं आनंद माझ्या मनाला, मला जायचं बाबाच्या प्रगट दिनाला. जय. स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की इथे स्वयंपाकवाले काकू आहेत. हे बघा इथे जे म्हणजे त्यांना पोळ्याचं वगैरे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं, तर इथे 3-4 काकू मिळून वगैरे पोळ्या करतायत. आणि इकडे आपल्या इथे आतमध्ये तुम्ही इथे बघू शकता. आता आम्ही रांगोळी काढतोय सगळे मिळून वगैरे, कारण की सर्व दिंडीची वगैरे तयारी झालेली होती. दिंडी आता अर्ध्या तासात पोहोचणार होती. तर आम्ही छान रांगोळी वगैरे काढली आणि स्वागताची तयारी वगैरे सर्व करून ठेवली. कलर काही जास्त नव्हते त्यामुळे मग साधीच रांगोळी काढली. आणि ते त्यांचं फुलं वगैरे ते सर्व तयारी करून ठेवायची होती, त्यामुळे मग थोडी घाई गडबड झाली. रियांश पण खूप मध्ये मध्ये करत होते आणि मग झटपट रांगोळी वगैरे काढली. कसं शेवटी भाव महत्त्वाचा असतो, रांगोळीचं काय निमित्त असतं. तर खूप छान सर्व कार्यक्रम वगैरे पार पडला. आम्हाला खूप आनंद वगैरे झाला.
आता इथे तुम्ही बघू शकता बघा किती जोरदार पाऊस येतोय. ज्या काकू बाहेर स्वयंपाक वगैरे करत होत्या तर त्या पण पूर्ण ओल्या वगैरे झाल्या. इथे तुम्ही बघू शकता नीलू आणि ह्या नीलूची मम्मी वगैरे जात आहे. ते फट्टा वगैरे तिथे बांधला आणि कारण की ते खूप ओल्या होत होत्या, दुसरीकडे काही जागा नव्हती पोळ्या वगैरे करण्यासाठी. तुम्ही ते बघू शकता बघा किती पाऊस पडतोय. आता पावसाचं काहीच काम नाही येण्याचं, पण आपण म्हणतोय ना की जसं देव परीक्षा वगैरे घेत होती ती अशी आता अर्धा तासातच दिंडी पोहोचेल. तुम्ही बघू शकता की खूप पाऊस पडलेला आहे आणि आम्हाला अपेक्षितही नव्हतं पाऊस येण्याचं, कारण की म्हणजे वातावरण तसं होतं सकाळी पावसाचं वगैरे, पण मग म्हणजे असं माहीत नव्हतं पाऊस येईल म्हणून आमची सगळी तयारी झाली. तिथे तुम्ही बघू शकता पोळ्यावाल्या मावशी वगैरे पण पोळ्या करत होत्या आणि ते पूर्ण असं हे जे फट्टा टाकलं होतं ना, हा आधी फट्टा नव्हता त्यामुळे आम्ही मावशी पूर्ण ओल्या वगैरे झालेल्या होत्या आणि मग नंतर फट्टा वगैरे टाकला. तर इथे आतमध्ये आमची चालू आहे भाजी इकडे आमच्या घराच्या आतमध्ये. आणि आता आम्ही तुझी पूर्ण रांगोळी काढली होती, ती पूर्ण रांगोळी पुसून गेली पावसामुळे. तुम्ही इथे बघू शकता किती पाऊस झालेला आहे, तुम्हाला दिसतच असेल इथं पाऊस वगैरे. तर मग आता मी परत रांगोळी काढते, कारण की दिंडी येणार म्हटल्याच्यानंतर परत रांगोळी काढावीच लागेल. त्याच्यामुळे आता मग मी इथे परत रांगोळी गाड्या जाऊ द्या. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. जय देव देव जय जय सच्चिदा स्वामी गणराया अवतरला देवीवर जन्मदाराया. देव देव राजी वारून केले एवढं छान वाटलं पंक्तीत बसून. 5 स्टार हॉटेललाही लाजवेल एवढा आनंद वेगळा असतो पंक्तीत बसण्याचा. आणि माझी खूप दिवसानंतर इच्छा पूर्ण झाली पंक्तीत बसण्याची. मला तर खूप छान वाटलं कार्यक्रम वगैरे आणि विशेष म्हणजे पंक्तीत जेवायला बसणं हे मला खूप भाग्याचं समजले. माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण हा पंक्तीत जेवणं खरंच खूप छान असतं. मला खूप
तर तुम्ही सर्वांनी बघितलं असेल कार्यक्रम वगैरे कसा छान म्हणजे पार वगैरे पडला. तर खूप फजिती झाली कारण की अचानक खूप पाऊस आला आणि मग खूप फजिता वगैरे झाली आमची. आणि मग नंतर की म्हणजे तिथे इथे आमच्या शेजारी 2 रूम खाली होत्या. मग तिथे त्यांना त्यांची जेवणाची वगैरे सोय केली. पण छान झाला कार्यक्रम, फजिता झाली. पण आपण म्हणतो देव सोबतीला असलं की सर्व काही पार पडतं. तर गजानन महाराजांनी आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी नाही भासू दिली. इथे म्हणजे ज्या रूम गेलेल्या होत्या भाड्याने त्याच आम्हाला जेवणासाठी वगैरे मिळाल्या. वारकरी मंडळींचे छान जेवण वगैरे झाले आणि आत्ताच आम्ही पण नुकतं जेवलो. स्वयंपाक पण खूप छान झालेला होता. आणि तुम्ही आता बघू शकता तुम्हाला माझ्या मागून आवाज येत असेल भजनाचा. तर सर्व लोक जे पायदिंडीवाले ते आता भजन वगैरे म्हणतायत. तर आता त्यांचं भजन वगैरे चालू आहे. आता ते 2 वाजेपर्यंत चालू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू.